परत एकदा मावळातच चाललेलो आहोत, पण ह्यावेळेस आपण मावळ एक्सप्लोर करणार आहोत. सो ही ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे माझ्या बहिणीने, कारण आज आहे तिचा बर्थडे. सो चला व्हिडिओला स्टार्ट. ट्रिपची सुरुवात फ्रेंड्स आम्ही ब्रेकफास्टने केली. गुड फूड गुड मूड राहणार. मम्मीने केलेली बरं का, मी फक्त घालतोय सगळं अगं तू घाल तर. हे मम्मीने केले. व्हेरी गुड. अरे तर बर्थडे गर्लचं हे ब्युटिफुल प्रेझेंट पाण्यात पडलं. ट्विंग. मनी इकडे बघ. हे बोट भरलं, हे बोट भरलं, हे बोट भरलं, हे मी भरणार. ठीक आहे. ताई तुझं कुठलं बोट खाली? पाची रिकामी आहे. वॉटरफॉल वॉटरफॉल आणि वॉटरफॉल्स. इतकी जास्त वॉटरफॉल्स बघायला मिळणार आहेत ना, की मला तर वाटतं की मावळचं नाव हे धबधब्यांचं गाव असायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स, हे तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. खूप सारे वॉटरफॉल लागले, पण हा वाला थोडा मोठा आहे म्हणून आम्ही थांबलोय. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओची फ्रेश सुरुवात करूयात. आणि फ्रेंड्स, हा आहे सुंदर वॉटरफॉल, आणि हा बघण्यासाठी हा आहे माझ्या फॅमिलीचा उत्साह. कोण आलं कोण आलं ये पुढं वॉटरफॉल. इथे फोटोशूट चालू आहे. इथे हालू दमलाय आणि ही ब्लॅक स्क्वॉड काय म्हणतात. असं झालं स्टाईल आहे बाबू भैया राजू का स्टाईल. तर फ्रेंड्स, आमचं डेस्टिनेशन अजून खूप जास्त लांब आहे, पण गुड न्यूज ही आहे की आपल्याकडे मन प्रसन्न करण्यासाठी आणि प्रवास सुखकर करण्यासाठी अतिशय मनमोहक नजारे आहेत, जे पाहता पाहता ही जर्नी, ही ट्रिप, हा रस्ता कधी संपणार आहे हे तुम्हाला कळणार देखील नाही. ते म्हणतात ना फ्रेंड्स, एन्जॉय द जर्नी अँड नॉट द डेस्टिनेशन. हा निसर्ग, हे डोंगर, ही झाडी, हे शेत मला माझ्या भात लावणीच्या व्हिडिओची आठवण सतत देत होते. आणि तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो वरती आय बटनवर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण पाहता येईल. फ्रेंड्स, कंटिन्यू लाईनीमध्ये धबधबे आहेत, मी तुम्हाला दाखवते. खूप छान छान रील्स शूट केलेले आहेत. जर तुम्हाला माझ्या रील्स पाहिजे असेल तर खाली मी इंस्टाग्रामचा ID मेन्शन करते. सो प्लीज जाऊन मला फॉलो करा आणि रील्स पहा. चले अलगदी अलगुडी दे हरो हरो. तर फ्रेंड्स, ऑक्सिजनने भरपूर हवा घेत, डोळ्यांना मनसोक्त नेत्रसुख देत, मध्ये मध्ये थांबत आणि थोड्या रील्स काढत काढत, डान्स करत करत, हरीला थोडंसं खेळवत, भरपूर एन्जॉय करत आम्ही निघालो पुढे. वाटेत हिरवीगार शेती, त्यामध्ये पांढरे शुभ्र बगळे, हे दृश्य शहरातील भागात लुप्त झालेले आहे. लालवाडी वॉटरफॉल कडे. सो इथनं जायचा रस्ता खूप छान आहे फ्रेंड्स. मी इथं लास्ट टाइम एक मशरूम पाहिलं होतं. फायनली आम्ही पोचलो जिथे आम्हाला पोचायचं होतं, ते म्हणजे लालेवाडी वॉटरफॉल. एक सिक्रेट सांगू फ्रेंड्स, आमच्या सगळ्यांचा उत्साह एकत्र जरी केला ना तरी एकट्या हरीचा उत्साह त्याच्यापेक्षा जास्त होता. इथे आम्ही रील्स काढल्या फ्रेंड्स,
आमच्या सगळ्यांच्या डान्स स्टेप्स आणि गाण्यांचे शब्द काहीच जुळत नव्हतं, पण आम्ही एन्जॉय मात्र भरपूर करत होतो. तिथं नाही पळू, चल. लालेवाडीचा धबधबा खूप मस्त पाणी. लालेवाडी वॉटरफॉल म्हणजे एक सुंदर रेशमी झरा, खडकांवरून नृत्य करत येणारा, त्याचे शुभ्र पाणी, अंगावर पडणारे तुषार, निसर्गाच्या सौंदर्याचे अलगद गुपित उघडते. प्रत्येक थेंब शांततेची एक स्वरभेदी गाणी तयार करतो. आपणही बेधुंद होऊन संगीतात मिसळून जातो. वॉटरफॉल समोर उभे राहताना जणू निसर्गाच्या हृदयाचा ठोका स्पष्टपणे तुम्हाला जाणवतो आणि वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. वॉटरफॉल आमचा पाहून झालेला आहे. आत्ता आम्ही निघालो आहे काहीतरी स्नॅक्स खाण्यासाठी. खूप सुंदर आहे फ्रेंड्स, इथे तुम्ही नक्की या. पण आता इथे एंट्री चार्जेस झालेले आहे, पर हेड 20 रुपीज आणि पार्किंग चार्जेस पण आहे, आय थिंक 50 रुपीज आहे. काका त्याला फक्त हरी म्हणा, हरी हादू आलू आलू. फायनली हसत खेळत एन्जॉय करत आम्हाला खूप जास्त भूक लागली होती फ्रेंड्स. मग आम्ही गेलो मागच्या वेळेस ज्या आजी होत्या त्यांच्याकडेच. त्या मला परत भेटल्या आणि त्यांनी आमच्यासाठी खूप छान छान भजी आणि चहा बनवला. आणि तिथल्या आजी आजोबांनी माझ्या हरूचा भरपूर लाडू केला. ओ बाबले. थकल्यामुळे मी येण्याची जर्नी तुम्हाला दाखवली नाही, पण खूप जास्त प्रवास करून फायनली आम्ही आलो पुण्यामध्ये. ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे फ्रेंड्स. खूप छान आहे. याचा एक व्हिडिओ मी नक्की करेल. बघू मेघा तर फ्रेंड्स, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.